म्हणून का सांगितलं गुरु अशा प्रमाणे आदिमाय शक्तीचा प्रभू रामानं गोंधळ केला. प्रभू रामाच्या मस्तकी हात ठेवला. प्रभू रामाला वरदान दिलं म्हणून राम वरदानी देवीचं नाव प्रसिद्ध झालं. प्रसिद्ध झालं. काय नाव प्रसिद्ध झालं? वरदायनी. राम वरदायनी ऐकलंय का नाव? इंद्रायणी. वरदायनी. इंद्रायणी तांदळाचं नाव नाही घेते. इंद्र नाही, वरदायनी म्हणतात त्याला. वरदायनी. बर. प्रभू रामाला वरदान दिलं म्हणून राम वरदायनी देवीचं नाव प्रसिद्ध झालं. चिपळूण भागामध्ये मोठं मंदिर आहे. कोकणात देवीचं मोठं मंदिर आहे. त्रेतायुगामध्ये राम वरदायनी. बर. त्रेतायुग गेल्यानंतर हा आलं दुपारचं युग. दुपारचं नाही, त्याला द्वापार युग म्हणतात. हा द्वापार युग म्हणतात. द्वापार युगामध्ये बर. 5 पांडवाने हे आदिमाय शक्तीचा गोंधळ केला. गोंधळ केला. 5 पांडवांना आदिमाय शक्ती प्रसन्न झाली. बर. पांडवांचा विजय झाला, कौरवांचा पराजय झाला. पराजय झाला. तो दिवस देखील विजयादशमी होता. बरोबर आहे. दुर्गा देवी म्हणून देवीचं नाव प्रसिद्ध झालं. काय झालं? जरा आवाज काढा मोठ्या. अंगाशा भुका लागल्यात का? नाही. दुर्गा देवी म्हणून देवीचं नाव प्रसिद्ध झालं. बर. त्रेतायुगामध्ये राम वरदायनी. बरोबर आहे. द्वापार युगामध्ये दुर्गा देवी. दुर्गा देवी. त्रेतायुग गेलं, द्वापार युग गेलं. हा आता आलंय कालचं युग. कालचं नाही, त्याला कलियुग म्हणतात. हा कलियुग. या कलियुगामध्ये हा सर्वप्रथम गोंधळ कोणी केला? तुम्हाला माहित नाही का? काय माहिती ते सांगू. अहो ताई, तुमचा गोंधळ थांबवा, आमचा आहे का? कलियुगात पहिला गोंधळ दादा कोणते उषा चव्हाणी केला. तुझ्या बापाने केलं होतं. दादा कोण केलं? अरे काय बघितला पॅन्ट मध्ये गोंधळ गोंधळ. अरे बाबा तो गोंधळ नाही. मग? पहिला गोंधळ केला संत तुकाराम महाराजांनी हा या कलियुगामध्ये. बरोबर आहे. पंचतत्वातील चौथा आणि कलियुगातले पहिला गोंधळ पहिला गोंधळ संत तुकाराम महाराजांनी केला. वाळवंटी चंद्रभागे जाती हा लाकडाचा केला टाळ आणि मुखाचा केला हरिनाम. अच्छा केला हरिनाम. आणि काय सांगितलं? काय सांगितलं बाबा? आम्ही गोंधळी गोंधळी
तुझा विठुर आवला तुझा विट्याचा गोंधळ म्हणून काय सांगितलं बोलले बा काय सांगितलं? अशा प्रमाणा आदिमाया शक्तीचा गोंधळ 5 पांडवांनी गोंधळ केला. बरोबर आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी गोंधळ केला. बरोबर आहे. कार्यक्रमाचा लोड चालला की डोकं असंच होतं, मध्ये मध्ये हँग होते, परत चालू होतं. म्हणून काय सांगितलं? हा, संत तुकाराम महाराजांनी 4था गोंधळ केला. चौथा गोंधळ केला. आणि त्यानंतर पंचतत्वातील 5वा गोंधळ केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी तो गोंधळ म्हणजे कसा आहे? मुघलांनी महाराष्ट्रावर स्वारी केली, मंदिरे उद्ध्वस्त केली, आया बहिणीवरती अत्याचार केले. आई भवानीची तेव्हा मूर्त फोडण्यात आली होती. तेव्हा राजमाता जिजाऊ या गरदर होत्या. त्यांनी नवस केला तुळजापूरच्या आई भवानीला की भवानी माता, कुठवर हा अन्याय सहन करायचा, धर्म रक्षणासाठी एखादा लाल जन्माला येऊ दे. माझ्या पुण्य पुत्र द्यायचा संता की त्याचा आवड पंढरीनाथ. पंढरीनाथ. माझ्या पुण्य पुत्र द्यायचा गुंडा की तो नाव त्रिलोकी झेंडा. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या धर्तीवर जन्माला आले. लहानाचे मोठे होत असताना मावळे मंडळी जमा केले आणि 16व्या वर्षामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. कितव्या वर्षी? मोठ्याने बोला. राणी लक्ष्मीबाईंनी 16व्या वर्षामध्ये पहिलं युद्ध जिंकलं होतं. ज्ञानेश्वरांनी 13व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. मला सांगा 16 वरील धोक्याचं का मोक्याचं? बोला मंडळी. ओके सर. आजकाल गाणं काय चाललंय? धोक्याचं गाणं काय चाललंय आजकाल? धोक्याचं. त्यावेळी मोक्याचं होतं. बर. स्वराज्य स्थापन करायचे, युद्ध लढायचे. बरोबर आहे. आता पण युद्ध लढतात ते, फक्त पबजी मध्ये म्हणून धोक्याचं. म्हणून धोक्याचं आहे. युवा पिढी जास्त युद्ध तिकडेच लढायला लागली. बरोबर आहे. म्हणून काय सांगितलं की अशा प्रमाणा आदिमाय शक्ती राजमाताची जवळ सांगितलं शिवाजी महाराजांना तुळजापूर मध्ये जावा, आदिमाय शक्तीचा गोंधळ करा. शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी कोणती होती? तुळजापूरची आई भवानी. शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार झाले. मुक्काम तळ मुक्काम टोका तुळजापूर मध्ये दाखल झाले. गाभाऱ्यामध्ये आई भवानीचा गोंधळ सुरू असताना खबर लागली औरंगजेबाने मुघल पाठवले. त्या मुघलांनी तुळजापूर मध्ये वेढा मांडला. कोणाला पकडण्यासाठी? जरा आवाज काढा मोठा जरा. छत्रपती शिवाजी महाराजांना. कुठे लक्ष? आमचं अचानक भयानक मंडळ बरं का, आम्ही डायरेक्ट अचानक भयानक प्रश्न विचारतो. कोणाला पकडण्यासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. त्यावेळी प्रश्न पडला माझ्या आदिमाया शक्तीला, भवानी मातेला. 12 वर्षाच्या मुलीचं रूप धारण केलं. हातामध्ये परडी घेतली, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातल्या. हळदी कुंकवाचा मळवट भरला. बरोबर आहे. आणि त्या भर मेळामध्ये फिरू लागली. ज्या पुरुषाला स्पर्श करल त्या पुरुषाची दाढी वाढायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार दिसू लागायचा. मुघल येडे झाले. मुघलांना कळण्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज नेमका ओळखावा कसा? जिकडे बघावं तिकडे छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागले. चालणारे फिरणारी माणसं सगळे छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागले. मुघलांना काहीच कळणार छत्रपती शिवाजी महाराज नेमका हाय तरी कुठं, यांच्यामध्ये हाय कोण? मग त्यावेळेला गाभाऱ्यामध्ये शिवाजी महाराजांचा गोंधळ कसा सुरू होता? आगा अंबाबाई लाड लाड ये गा, तुळजा भवानी लाड लाड ये गा, काग धरीला हसरा
पायी पायी आलो पायी पायी पुढ्या 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 तुझ्या मी मागे कागदरी म्हणून काय सांगितलं गुरुदेवा काय सांगितलं बाबा? अशा प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांनी गोंधळ केला. गोंधळ केला. आई भावानी शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली. प्रसन्न झाली. भावानी तलवार हातामध्ये दिली. त्या तलवारीच्या जोरावरती महाराजांनी गडामागे गडकाबीज केलं काबीज केले आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. बर. आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते हा तर तुमच्या आमच्या डोक्यावरती पांढऱ्या टोप्या दिसल्या नसत्या. दिसल्या नसत्या. शेंड्या काढून दाड्या राखाव्या लागल्या असत्या बरोबर आहे. बिना पिशाच्या. हा दिवसानं 5-5 वेळेला नमाज पडावं लागलं असतं. बरोबर आहे. आहे की नाही? गोंधळ घालायचा म्हणलं तरी विचारावं लागलं असतं, हुजूर गोंधळ घालू का नको? याला बीस तुला बीस याला बिस्मिल्ला. आहे का नाही? बीस तुला बीस मला हा म्हणून अशा प्रमाणात बर. म्हणून मोठ्यानं बोला जय भवानी जय शिवाजी. जय भवानी. हा आवाज थांबा. गोंधळ कडक चाललाय का नरम चाललाय? मग आवाज पण जरा कडक येऊ दे की. जय भवानी. अगर एक शिवाजी नाव होतं तो सारा महाराष्ट्र मुस्लिम बन जाता. आहे की नाही? आतापर्यंत आपण पण मुघलच असतो. मग म्हणून काय सांगितलं हा या अशा प्रमाणात हे ना म्हणा बाप्पांचा तत्वाचा 5 नावाचा गोंधळ. 5 नावाचा गोंधळ. सवासनींना प्रश्न आहे, बर. आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ किती आहेत? महाराष्ट्रामध्ये 3.5 महिला मंडळांचा काय प्रश्न आहे? मोठ्याने असं वाटतं कोणी शोर नाही. मला वाटतं ताईंपेक्षा तुम्ही जास्त स्ट्रॉंग उपास धरलाय, त्याच्यामुळे तुम्ही काहीच बोलायला मागे ना मगापासून. आमच्या ताई इथं बसल्या त्या मग बडबड 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 करायचं. काय ताई करायचं? कशा चंचल आहेत. तुम्ही मागा सांगा. धरणं आम्ही प्रश्न विचारतो ते उत्तर देतात ते. तुम्ही मागा धरणं शांतच बसले. तुम्ही कुठं जाऊन राहिले? विचारतो तुम्ही शांत बसले. बोला शक्तीपीठ किती आहेत? शिवरात का नक्की मंडळी? शिवरात का? हाय ना 3.5 आहे ना. पिकनिक जाते ना 3.5 अच्छा पिकनिक जाते म्हणून लक्षात आहे. वा 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 वा. अशा पिढी घडल्याच्या नंतर पुढच्या पिढ्या कशा घडायच्या? अगदी बरोबर आहे. ते म्हणतात पिकनिक मुळे 3.5 लक्षात आहे. खरं आहे. बर कोणते कोणते सांगा बरं? पहिलं, दुसरं, तिसरं आणि अर्ध. ज्वारी बाजरी गहू हो. अर्ध पीठ बेसन पीठ अहो, घरातलं पीठ नाही घरातलं नाही, सांगते, घरातलं नाही. पीठ सांगते. शक्तीपीठ देवीची सांगा. नवरीताई तुमचं काय म्हणणं आहे? सांगा पाहू. नाही पुढच्या सांगते बाकीच्या एक सांग ते पहिले डिपेंड आहे ते मध्ये. ए, हे बघ, इथं साहेब बसले. साहेबांना उतरे पण बोलतात शांत बैठो, हम उत्तर देंगे बाद में. कोल्हापूरची आदिशक्ती सप्तशृंगी मणीची बरं. येऊ द्या उत्तर येऊ द्या सगळे किती झाले? अर्ध पीठ आहे. कोल्हापूरची बरं. रेणुका माता. त्यांनी त्याला मला कशाला सोडून काय विचारणार नका असं करू. तुमच्यावर अन्याय नाही करत आहे. बच्चे महिला मंडळांना प्रश्न विचारला पण पुरुष मंडळी उत्तर देतात ते चांगली गोष्ट आहे. बिचारे बच्चे की जान लेके हा ते मला बच्ची की ध्यान लगे क्या सांगा महिला मंडळ. महिला सांगा. उत्तरांचा साठा खूपच कमी आहे तुमच्याकडे. आमचा गोंधळ आध्यात्मिक पण आहे, धार्मिक पण आहे आणि मनोरंजन पण आहे. भक्ती मार्गात फारसा रस नाही मला वाटतं है ना. एक तरी सांगा. आधी. बोला कोल्हापूरची झाली आणि रेणुका माता. सप्तशृंगी आणि रेणुका माता 3.5 झाले ना. काळूबाई. 3.5 पीठ आहे. काळूबाई. काळूबाई मूळ माहुरी गाडीची रेणुका माऊली पहिलं शक्तीपीठ. प्रथम
ऐकून घ्या महाराष्ट्रामधलं. लक्ष द्या. दुसरं कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई. अंबाबाई. तिसरं ठिकाण तुळजापूरची आई भवानी. आणि अर्ध शक्तीपीठ वणीगडाची सप्तशृंगी. सप्तशृंगी आई. अर्ध शक्तीपीठ आहे. नाशिक. म्हणून काय सांगितलं यापैकीच आपल्याला कुलस्वामिनी असते. टोटल 52 शक्तीपीठ आहेत. त्यातलं 51 शक्तीपीठ आपल्या भारतामध्ये आणि 52वे शक्तीपीठ पाकिस्तानच्या बाजूला बलुचिस्तान हिंगलाज माता म्हणून आहे. 51 शक्तीपीठ आपल्या भारतामध्ये त्यातील 3.5 आपल्या महाराष्ट्रामध्ये. महिला मंडळाने याची माहिती पाहिजे. सिरियलची माहिती पटापटा हे करू नका. म्हणून काय सांगितलं हा. यापैकीच आपल्याला कुलस्वामिनी असते. हा ना. जसा मुलाला ह्याला गुलाबजामुन द्या. ए, बरोबर म्हणते त्याला. असू द्या बरं तुम्हाला. जसं मुलाला आई बापाशिवाय जन्म नाही तसं प्रत्येक कुटुंबाला कुलस्वामिनी आणि कुलदैवताशिवाय कुटुंब नाहीये. मग उभ्या महाराष्ट्राचा कुलदैवत कोणतं? जेजुरीचा खंडोबा. जेजुरीचा खंडोबा उभ्या महाराष्ट्राचा कुलदैवत आहे. श्री शंकरानं पहिला अवतार धारण केला काशीमध्ये. बर. काळ भैरवनाथ देवाचं नाव प्रसिद्ध झालं. सिद्ध झालं. दुसरा अवतार धारण केला गड जेजुरीमध्ये. हा. मार्तंड भैरवनाथ देवाचं नाव प्रसिद्ध झालं. सिद्ध झालं. म्हणून काशीचे काळ भैरवनाथ हा. आपल्या गोंधळाला पाणी पिऊन कशाला समजायला सांगितलं पाहिजे. समजायला पाहिजे. पाणी कॅन्सल.